चला भारताच्या सार्वजनिक आरोग्यासाठीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलूया. ही योजना आहे नॅशनल वन हेल्थ मिशन. ही योजना मानव, प्राणी आणि आपलं पर्यावरण या तिघांच्याही आरोग्याला एकत्र आणते. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवातीला आपण आरोग्य क्षेत्रातल्या एका मोठ्या आव्हानाबद्दल बोलू. मग वन हेल्थ ही संकल्पना नेमकी काय आहे ते समजून घेऊया आणि त्यानंतर भारताचं राष्ट्रीय मिशन, त्याचे मुख्य आधारस्तंभ आणि भविष्यात काय करायला हवं यावर सविस्तर चर्चा करू. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपण ज्या आरोग्य संकटांबद्दल बोलत आहोत ते फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही, ते प्राणी आणि पर्यावरणाशीही तितकंच जोडलेलं आहे. पण हे संकट नेमकं आहे तरी काय? आता हा आकडा बघा, तब्बल 60%. याचा अर्थ काय होतो? तर जे नवीन संसर्गजन्य रोग पसरत आहेत त्यापैकी जवळपास 60% रोग हे प्राण्यांमधून माणसांमध्ये येतात. या एका आकड्यावरून आपल्याला कळतं की मानवी आरोग्य प्राण्यांच्या आरोग्यापासून वेगळं नाही आणि म्हणूनच आपल्याला एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे. आणि हे संकट फक्त एका गोष्टीपुरतं मर्यादित नाहीये. इथे अनेक गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, जसं की प्राण्यांकडून येणाऱ्या रोगांचा वाढता धोका, औषधांना दाद न देणारे बॅक्टेरिया आणि हवामान बदलामुळे जे आजार पसरत आहेत ते. या सगळ्याचा परिणाम फक्त आपल्या आरोग्यावर नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यावरणावरही होतोय. बरं, मग एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समस्येवर उपाय काय? याचसाठी जगभरात एक नवीन विचारसरणी पुढे आली आहे, जी आरोग्याकडे खूप व्यापक दृष्टिकोनातून पाहते. ही संकल्पना आहे वन हेल्थ. ऐकायला खूप सोपी वाटते, पण ती खूपच शक्तिशाली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्या सभोवतालचे प्राणी आणि आपलं पर्यावरण यांनाही निरोगी ठेवावंच लागेल, कारण आपण सगळे एकाच आरोग्य व्यवस्थेचे भाग आहोत. चला तर मग आता बघूया की भारत या जागतिक संकल्पनेला राष्ट्रीय पातळीवर कसा आणत आहे आणि या नॅशनल वन हेल्थ मिशन मागे नेमकी काय रणनीती आहे. आणि ह्याचसाठी भारत सरकारने सुरू केलं आहे नॅशनल वन हेल्थ मिशन. या मिशनचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. वेगवेगळी मंत्रालये आणि संस्था एकत्र येतील आणि मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी मिळून काम करतील. या मिशनची रचना बघितली तर याचं गांभीर्य लक्षात येतं. याला पंतप्रधानांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार परिषदेने मान्यता दिली आहे. याची मुख्य जबाबदारी ICMR सारख्या संस्थेकडे आहे. आणि विशेष म्हणजे नागपूरमध्ये यासाठी एक खास संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ स्थापन करण्यात आली आहे. आता या मिशनची अंमलबजावणी कशी होणार, तर ती 4 मुख्य आधारस्तंभांवर उभी आहे, जे याच्या यशस्वीतेसाठी एक स्पष्ट रोडमॅप देतात. यात पहिला आहे संशोधन आणि विकास, म्हणजे नवीन लसी आणि औषधं तयार करणं. दुसरा वैद्यकीय तयारी, म्हणजे आपली हॉस्पिटल्स आणि लॅब्स सज्ज ठेवणं. तिसरा डेटाचं एकत्रीकरण, म्हणजे मानव, प्राणी आणि पर्यावरण ह्या तिन्ही क्षेत्रांमधला डेटा एकत्र आणणं. आणि चौथा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे लोकांचा सहभाग, म्हणजे हा एक संपूर्ण आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे मिशन अगदी शून्यातून सुरू होत नाहीये. भारतात आधीपासूनच जे वेगवेगळे आरोग्य कार्यक्रम सुरू आहेत त्यांना एकत्र आणून अधिक प्रभावी बनवणं हे या मिशनचं एक महत्त्वाचं काम आहे. खरं तर NCDC मध्ये असलेलं सेंटर फॉर वन हेल्थ असेल किंवा जागतिक आरोग्य संघटना आणि FAO सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबतची आपली भागीदारी असेल, या सगळ्यामुळे मिशनसाठी एक मजबूत पाया आधीच तयार आहे. ठीक आहे, पाया तर मजबूत आहे, पण या महत्त्वाकांक्षी मिशनला यशस्वी करण्यासाठी भविष्यात नक्की कोणती पावलं उचलावी लागतील यावर आता आपण लक्ष देऊया. या मिशनच्या यशासाठी सर्वात महत्त्वाचा आहे एक मजबूत कायदेशीर आधार. त्यानंतर आपल्याला तज्ज्ञ लोकांची एक मोठी फळी तयार करावी लागेल. अंमलबजावणी फक्त केंद्रातून नाही तर राज्यांच्या पातळीवरही तितकीच प्रभावी व्हायला हवी. आणि हो, डेटासाठी एक राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म बनवणं आणि जागतिक स्तरावर भागीदारी वाढवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हे मिशन फक्त आजार झाल्यावर उपचार करण्याबद्दल नाहीये, तर भविष्यात आजार होऊच नयेत यासाठी मानव, प्राणी आणि पर्यावरण या तिन्ही व्यवस्थांना एकत्र आणून एक दूरदृष्टी असलेलं आरोग्य मॉडेल तयार करते. तर मग प्रश्न हा आहे की हे एक मिशन खरोखरच कोट्यावधी लोकांचं आरोग्य सुरक्षित करू शकेल का आणि भविष्यात येणाऱ्या महामारीसाठी भारताला एक जागतिक नेता म्हणून पुढे आणू शकेल का? मिशनची सुरुवात झाली आहे, मार्ग ठरलाय. आता याचं यश केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक आदर्श ठरू शकतं.